नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. तर भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. तर यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे रक्षाबंधन. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भावाचे ऑप्शन करते. तर भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देतो. तर असा पवित्र हा सण रक्षाबंधन म्हणजे गोड नात्याचा पवित्र सण. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. तर हा सण म्हणजे कुटुंबातील गोडवा, स्नेह आणि भाऊ बहिणीतील विश्वासाचे प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण रक्षाबंधनाची तयारी करतो किंवा राखी बांधण्यासाठी भाऊ बसतो, त्यावेळेस प्रत्येक भावाने आपल्या डोक्यामध्ये टोपी ही जरूर घालावी. टोपी घातल्याशिवाय रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये. तर टोपी घालूनच राखी बांधावी, औक्षण करावे. तर आपल्याला पवित्र हा सण अतिशय गोड आणि आपल्या नात्यातला विश्वास जो असतो तो अजून घट्ट व्हावा, यासाठी आपल्या या सणाचा आपल्याला गोडवा अधिक वाढत जावा. तर रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीला काही ना काही गिफ्ट देत असतो. तर प्रत्येक बहिणीचे ही कर्तव्य आहे की आपल्या भावाला आपण खूप मोठे नाही पण काहीतरी छोटे का होईना गिफ्ट हे दिले पाहिजे. आपल्या वहिनीचीही आपण ओटी भरली पाहिजे. तर आपल्याला जर मोठं काही गिफ्ट देता नाही आलं भावाला तरी चालेल, पण नारळी पौर्णिमा आहे तर आपण कमीत कमी एक नारळ तरी भावाला नक्की द्यावा. घरातील स्त्रिया जर खुश असतील तर संपूर्ण घर खुश असते. त्यामुळे आपला भाऊ आणि वहिनी या दोघांनाही खुश करण्यासाठी आपल्या वहिनीलाही तेवढाच मान सन्मान करा. आपल्या वहिनीला आपण जर मान सन्मान केला तर प्रत्येक घरामध्ये नणंद भावजाईंच्या नात्यातही एक गोडवा निर्माण होतो. अनेक ठिकाणी राखी बांधताना 3 गाठी मारण्याची परंपरा आहे. तर पहिली गाठ म्हणजे बहीण भावाच्या अतूट प्रेमासाठी, दुसरी गाठ म्हणजे आरोग्य आणि प्रगतीसाठी, तर तिसरी गाठ म्हणजे सुरक्षितता आणि दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी. तर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला आपल्या भावाचे आयुष्य वाढावे यासाठी प्रार्थना करायची आहे. रक्षाबंधनच्या दिवशी राखी कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहे? तसे तर भद्रा कालामध्ये राखी बांधणे हे अशुभ मानले गेले आहे. पण या वर्षीचा भद्रा काल हा सकाळी सूर्योदयाच्या आधीच होऊन गेलेला असल्यामुळे रक्षाबंधनच्या पूर्ण दिवसभर आपण रक्षाबंधन साजरा करू शकतो. त्यामुळे 28 तारखेला आपण दिवसभरामध्ये कधीही राखी बांधली तरी चालेल. फक्त आदल्या दिवशी आपण नारळी पौर्णिमा जरी दाखवलेली असली तरी आदल्या दिवशी रक्षाबंधन किंवा आपल्याला कुठेतरी जायचंय म्हणून आपण आदल्या दिवशीच राखी बांधली असे करू नका. तर आदल्या दिवशी भद्राकाल आहे त्यामुळे आपल्याला रक्षाबंधनाच्या नंतरही आपण 15 दिवस रक्षाबंधन साजरा करतो. जर आपल्याला त्या वेळेमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधता नाही आली तरी आपण पुढे ज्या वेळी आपल्याला वेळ मिळेल त्या काळामध्येही राखी बांधली तरी चालेल. फक्त आदल्या दिवशी राखी बांधू नका. बहीण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट दिशेला तोंड करून बसायचे आहे. ते म्हणजे भावाचे तोंड आपल्याला पूर्व दिशेला होईल किंवा उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीने बसायचे आहे. तर आपल्याला पूर्व दिशेला भावाचे तोंड होईल म्हणजेच आपले तोंड पश्चिमेकडे होईल. तर या दिशेने बसायचे आहे. जर आपल्याला पूर्व दिशा शक्य नसेल तर उत्तर दिशेला भावाचे तोंड होईल अशा पद्धतीने बसायचे आहे. तर चुकूनही दक्षिण दिशेला तोंड होईल असे बसू नका. त्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. आणि तशी ही दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असल्यामुळे आपण चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. त्यामुळे आपल्याला शक्य तितके पूर्व दिशेला तोंड करून बसायचे आहे किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे. ज्यावेळेस आपण भावाला ओवाळत असतो, कपाळावरती गंध लावत असतो, तर त्या गंधावरती आपण अक्षदा लावत असतो. तर त्या अक्षदा ह्या अखंड असाव्यात. तुटल्या फुटलेल्या अक्षदा आपल्या भावाच्या कपाळावरती लावू नये. तर पूर्ण अखंड अक्षदा आपल्या भावाच्या कपाळावरती किंवा औक्षण करताना आपल्याला पूर्ण अक्षदा म्हणजे बासमती तांदळाच्या अक्षदा ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. तुटले फुटलेले तांदूळ आपल्याला औक्षण करताना वापरायचे नाही. तर आपल्या भावाचे आयुष्य वाढावे यासाठी आपल्याला अखंड तांदळाचाच वापर करायचा आहे. नात्यामध्येही स्थैर्यता येते. पहिली राखी ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्याला बांधायची आहे. तर तुम्ही गणपतीला बांधू शकता,
भगवान विष्णूंना बांधू शकता किंवा दत्त महाराजांना बांधू शकता, स्वामी समर्थांना बांधू शकता, पण आपल्या देवघरामध्ये आपल्याला जरूर राखी बांधायची आहे. आपले रक्षण करता आपले देव, आपले गुरु आहेत, जे आपण स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, आपला ज्यांच्यावरती विश्वास असेल त्या त्या देवांना आपण राखी बांधायची आहे. तर रक्षाबंधन फक्त आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्येच करायचे असे नाही, तर आपल्या देवांनाही पहिली राखी ही आपल्या देवांनाच बांधायची आहे. त्यानंतर आपण आपल्या भावाला आपल्या नात्यामध्ये आपण राखी बांधायला सुरुवात करायची आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा असे म्हणतात. तर या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला आपल्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आपल्या भावाच्या मनगटावरती नक्कीच एक रक्षासूत्र बांधायचे आहे. आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा वाढावा म्हणून आपल्याला देवाकडे प्रार्थना, दीर्घ आयुष्य मिळावे, भावाची प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला देवाकडे ही प्रार्थना करायची आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.